नमस्कार मैत्रिणींनो, तर कालच्या व्हिडिओमध्ये मी जो हा आपला फ्रिलचा आसन आहे त्याचा भाग पहिला दाखवला होता। त्याच्यामध्ये मी हे बेस कसे करायचे हे दाखवले होते। आजच्या भागामध्ये आपण याला पाकळ्या कशा करायच्या ते बघूया, म्हणजे याला ते फ्रिलच्या पाकळ्या कशा करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, हे मला 5 पीसची ऑर्डर आहे। ॲक्च्युली 1 पीसचं माझं काम चालू आहे म्हणून मी ते आणलं नाही आहे दाखवायला। हे 4 पीस मी इथे तुम्हाला दाखवते। हे बघा, हे असे मी सुंदर असे बेस रेडी करून घेतलेले आहेत। आता आपण याला पाकळ्या करूया। त्याच्यासाठी आधी आपल्याला बॉर्डर करायची आहे। मी हा येलो कलर घेतलेला आहे। सुरुवातीला आपण स्लिप नॉट करून घेऊया। स्लिप नॉट करून झाल्यानंतर हे बघा, हा जो गॅप आहे ना, हा जो आपला गॅप आहे, या गॅपमध्ये आपण स्लिप स्टिचनी आधी आपला धागा जॉईंट करून घेऊया। ठीक आहे, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 चैन मी घेतल्या। आता हा मागे जो धागा आहे ना तो असा कंटिन्यूमध्ये घ्या। 5 साखळ्या मी करून घेतल्या। आता इथून हा पहिला डबल क्रोशेट स्किप करायचा आणि ह्या दुसऱ्या डबल क्रोशेटला, म्हणजे हे बघा, आपण गॅपमध्ये आपला धागा जॉईन केल्या होत्या, तिथे आपण 5 साखळ्या घेतल्या। त्याच्या पुढचा जो हा डबल क्रोशेट आहे हा स्किप करा आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटमध्ये एक डबल क्रोशेट। ठीक आहे, वरती 1 2 साखळ्या। आता येतं, हा जर आपण एक स्किप केला तर आपल्याला गॅप मिळते, मग इथे आपल्याला गॅपमध्ये एक डबल क्रोशेट, पुन्हा 2 चैन, एक डबल क्रोशेट स्किप करायचा, दुसऱ्या डबल क्रोशेटमध्ये एक डबल क्रोशेट, पुन्हा 2 चैन, एक स्किप करून गॅपमध्ये एक डबल क्रोशेट, पुन्हा 2 चैन, एक स्किप करायचा, पुढच्या याच्यामध्ये एक डबल क्रोशेट, 2 चैन, एक डबल क्रोशेट, 2 चैन, पुन्हा एक डबल क्रोशेट स्किप करून दुसऱ्यावर एक डबल क्रोशेट। असंच आपल्याला ही बॉर्डर पूर्ण करून घ्यायची आहे। 2 चैन, अशीच आपल्याला ही पूर्ण बॉर्डर करायची आहे। मी पूर्ण बॉर्डर करून घेते। आता मैत्रिणींनो, हे बघा, हे माझी पूर्ण बॉर्डर करून झालेली आहे। इथे मी शेवटला ह्या 2 चैन घेतल्यात। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, ज्या आपण सुरुवातीला 5 साखळ्या घेतल्या होत्या ना, त्यातल्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करायची आहे, म्हणजे इथेही आपला 2 साखळ्यांचा गॅप रेडी होतो, 1 2 आणि 3। तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करून आपला हा राऊंड पूर्ण करायचा आहे। तर हे बघा, अशी आपली ही बॉर्डर करून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाकळ्या करायच्या आहेत। आता पाकळ्या कशा करायच्या त्या मी तुम्हाला सांगते। हे बघा, 1 2 3 आणि 1 4 साखळ्या घेतल्या का, मग हा जो आपला डबल क्रोशेट आहे, हा इथे गॅप आला 2 साखळ्यांचा आणि इथे हा आपला डबल क्रोशेट येतो। तर या डबल क्रोशेटवर आपल्याला एक सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे, डबल क्रोशेटवर आपल्याला सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे। वरती 1 2 3 चैन घेतल्या का, हा जो आपला असा बेस आहे याला असा उलटं फिरवायचं आणि उलटं फिरून हा जो आपण 4 साखळ्या आता केलेल्या त्याची जी, हे बघा, हे आपलं रेडी झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला एकूण 5 डबल क्रोशेट करायचे आहेत। 1 2 3 4 आणि 5 डबल क्रोशेट झाले। आता काय करायचं आहे, हे आपण उलटं केलं होतं, आता याला आपल्याला पुन्हा सरळ करायचं आहे। आणि मैत्रिणींनो, याच्या खाली जो हा बघा, हा डबल क्रोशेट आहे, हा जो डबल क्रोशेट आहे बरोबर, इथे तुम्ही बघू शकता, इथे मी हे डबल क्रोशेट घेतलेले आहेत आपले। याच्या खालीच जो हा डबल क्रोशेट आहे याला बॅक पोस्ट, म्हणजे बघा, तुम्ही असं हे बोटावर घ्या
असं याला बोटावर घ्या. इथून इथून खालून आपल्याला 5 डबल क्रोशेट करायचे आहेत. कसे ते मी परत एकदा दाखवते बघा. हा आपला डबल क्रोशेट आला. याला तुम्ही असं आहे बघा, असं बोटावर पकडा. हे बघा इथे इथे आपल्याला एकूण 5 बॅक पोस्ट 5 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 4 1 5. ठीक आहे. आता काय करायचं आहे, जिथे आपण सिंगल क्रोशेट केला होता म्हणजे जिथून आपण सुरुवात केलेली 3 साखळ्या घेऊन तिथेच पुन्हा आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा अशी आपली पाकळी म्हणजे अशी आपली डिझाईन रेडी होत जाईल. पुन्हा 1 2 3 4 4 साखळ्या घेतल्या मी. पुन्हा इथे नेक्स्ट डबल क्रोशेटवर तिथेच मी 4 साखळ्या घेतल्या. आता पुन्हा नेक्स्ट डबल क्रोशेटवर आपण एक सिंगल क्रोशेट केला. त्याच्यानंतर 1 2 3 3 साखळ्या घेतल्या. बेसला फिरवून घेतलं. याच्यामध्ये आपण एकूण हे बघा आपण जे 4 साखळ्यांचं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे गॅपमध्ये नाही तर जे 4 साखळ्यांचं आपण हे रेडी करतो त्याच्यामध्ये आपण एकूण 5 डबल क्रोशेट घेतो. 1 2 3 4 आणि 1 5. ठीक आहे. आता पुन्हा याला सरळ करून हे बघा याच्या बरोबर खाली याच्या बरोबर इथे खाली हा बघा हा डबल क्रोशेट आला. याच्यामध्ये आपल्याला एकूण बॅक पोस्ट बॅक साईडनी बघा असं पाहिजे तर तुम्ही असं बोटावर घेऊन ठेवा. हे बघा असं. पुन्हा याच्यामध्ये आपल्याला एकूण 5 डबल क्रोशेट करायचे आहेत. 1 2 3 4 5 झाले. पुन्हा जिथे स्टार्ट केलेलं सिंगल क्रोशेटनी तिथे एक स्लिप स्टिच करा. हे बघा आपली अशी दुसरी पाकळीसुद्धा रेडी झालेली आहे. अजून एक पाकळी मी तुम्हाला दाखवते. 1 2 3 4 4 साखळ्या घेतल्या. डबल क्रोशेटवर आपण एक सिंगल क्रोशेट केला. ठीक आहे. 1 2 3 4 4 पुन्हा चैन घेतल्या. बॅक साईडून ही जी आपली साखळी आहे इथे याच्यामध्ये आपण एकूण 5 डबल क्रोशेट करायचे. 1 2 3 4 आणि 1 5. ठीक आहे. आता पुन्हा हा जो आपला इथे आला याच्या खाली जो डबल क्रोशेट आहे याच्यामध्ये बॅक साईडून आपल्याला म्हणजे बॅक पोस्ट 5 डबल क्रोशेट करायचे. 1 2 3 4 आणि 1 5. पुन्हा जिथे आपण सिंगल क्रोशेट घेतलेला म्हणजे जिथे स्टार्ट केलेलं तिथे स्लिप स्टिच घेऊन हे बघा अशी आपली सुंदर अशी डिझाईन रेडी होत जाते. असंच आपल्याला पूर्ण करून घ्यायचं. 1 2 3 4 सिंगल क्रोशेट 1 2 3 4 4 चैन त्याच्यामध्ये 5 डबल क्रोशेट. एक 2 3 4
5. एक स्लिप स्टिच, सॉरी इथे आपल्याला स्लिप स्टिचनी हे जॉईंट करायचं आहे. हे बघा, अशी आपली डिझाईन इथे रेडी होत जाईल. पूर्ण करून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, हे माझं पूर्ण करून झालेलं आहे. आता इथे माझी फक्त हे बघा, हे जे असतं ना इथे हा गॅप, या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला पाकळी करावी लागते. इथे मी आता करून घेते. 1 2 3 4 4 साखळ्या झाल्यानंतर आता इथे कुठे जॉईंट करायचं, तर हे बघा इथे इथे आपण सिंगल क्रोशेट घ्यायचा. हां, आता 1 2 3 सेम याच्यामध्ये 5 डबल क्रोशेट. 1 2 3 4 1 5. ठीक आहे. आता इथे 5 डबल क्रोशेट. 1 2 3 4 आणि 1 5. आता इथे आपल्याला ही जॉईंट पण इथेच करायचं आहे. ही पाकळी आपली जॉईंट पण आपल्याला इथेच करायची आहे. म्हणजे इथेच आपण स्लिप स्टिच घेऊ, मागे एक चैन घेऊ आणि आपण हे धागा कट करून घेऊया. हे बघा, ह्या पाकळ्या थोड्या अशा व्यवस्थित करून घ्यायच्या. हे बघा असं खूप खूप सुंदर वाटतं हे आसन. म्हणा तुम्ही टी कॉस्टर म्हणून ह्याचा वापर करू शकता किंवा दिवा स्टँड, समई पण, आपली छोटी समई पण आपण ह्याच्यावर ठेवू शकतो. फक्त इथे अशा स्ट्रेट करून घ्या, कारण ते आपण विणत असतो त्याच्यामुळे मागे पुढे थोड्या झालेल्या असतात ह्या अशा. हे बघा किती छान वाटते बघा. हे मागे जे धागे आहेत ते आपण हाईड करून घेणार आहोत. बघा खूप सुंदर वाटतं हे आसन आणि सोपं आहे. फक्त हे थोडं हार्ड आहे. हे व्यवस्थित आपल्याला जमलं ना की आपण हे अगदी सोप्या पद्धतीने हे आसन बनवू शकतो. हे बघा मी तुम्हाला दाखवते, किती सुंदर वाटते बघा ही डिझाईन. माझी ही 5 पीसची ऑर्डर आहे. मला वेगवेगळ्या कलरमध्ये हे करायचे आहेत. हा येलो कलर पण मला कस्टमरने सांगितला होता. म्हटली त्या कलरमध्येच तुम्हाला डिझाईन करून सांगते. कशी वाटली डिझाईन नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला डायरेक्ट मेसेज करा. थँक्यू. धन्यवाद.